आज आपण बनवणार आहोत 20 लोकांसाठी मसाले भात. ऑथेंटिक मसाले भात कसा बनवायचा आणि तो पण बल्क कुकिंगमध्ये, तो आज मी दाखवत आहे. इथे सगळ्यात पहिल्यांदा मी एक मोठं पातेलं घेतलं आहे, कारण जेव्हा आपण 20 लोकांसाठी हा भात बनवणार आहोत, क्वांटिटी खूप जास्त आहे. इथे 300 ग्रॅम मोजून इतकं मी तेल घेतलेलं आहे. 1 टेबलस्पून इतकी मोहरी घातली. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून हिंग घातले आणि 20 ते 25 इथे मी कढीपत्त्याची पानं घातलेत. थोडंसं ह्या अंगावरती उडतं फोडणी म्हणून झाकून ठेवलं होतं. आता यासाठी मी एक मसाला बनवला आहे. त्याची डिटेल रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती नक्की चेक करा. इन्स्टंट गोडा मसाला बनवला आहे आणि तो यामध्ये मी इथे यूज केलेला आहे. डिटेल रेसिपी दिलेली आहे, ग्रॅममध्ये आणि स्पूनमध्ये हे दोन्ही देत आहे, ते चेक करा. यामध्ये आता आपण वरतून हळद घालूया. 1 टेबलस्पून हळद घातली आहे. 2 टेबलस्पून इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली होती. फक्त हलकासा रंग हवा आहे. तिखटपणा जो हवा होता तो हिरव्या मिरच्यांमधून येतो. जे मसाल्याचं वाटण घातलं होतं त्यामध्ये हिरवी मिरची होती, म्हणजे ॲडिशनल वरतून फक्त रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घातलेली. हा जो मसाला दिसतो, जेव्हा मिक्सरमध्ये आपण मसाला वाटला होता त्याच्यातला थोडासा मी गरम मसाला म्हणजे धने, जिरे, लवंग याचा जो इन्स्टंट गोडा मसाला बनवला होता तो काढून घेतला होता, तो इथे ॲड केलेत. या ज्या सगळ्या भाज्या तुम्ही बघताय त्या वजनी 2 किलो आहे. यामध्ये मटार घेतला आहे, फ्लावर आहे, गाजर आहे आणि तोंडली आहे. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. या पूर्ण रेसिपीसाठी 1.5 किलो बासमती तांदूळ 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून मी इथे कमीत कमी अर्धा तास भिजत ठेवला होता. 150 ते 200 ग्रॅम काजू पाका यामध्ये घालायचे. मी असं अंदाजाने 2 मुठी भरून काजू पाका टाकल्या होत्या. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता या भाज्या आपल्याला कमीत कमी 30 ते 40% शिजून घ्यायचं आहे. छानपैकी तेलामध्ये परतल्यानंतर गरम कडकडीत पाणी साधारणपणे एक अर्ध वाटी ते 2 वाट्या घालायच्या आहेत. पाणी जास्त नको आहे, कारण भाज्या ज्या आहेत ह्या आपण वाफेवरती शिजवणार आहोत. भाज्या खूप जास्त शिजवायच्या नाही आहे. 30 ते 40% आपण शिजवणार आहोत, कारण भाताची क्वांटिटी जास्त आहे. समजा जर तुम्ही थोडाच मसाले भात करणार असाल तर इथे भाज्या शिजवून घ्यायची गरज पडत नाही. पण आपली क्वांटिटी जास्त असल्यामुळे इथे सुरुवातीला आपण या भाज्या थोड्या शिजवून घेऊया. वाफेवरती भाज्या शिजून झाल्यानंतर यामध्ये भिजत टाकलेला जो तांदूळ होता त्याच्यातलं अतिरिक्त पाणी टाकून द्यायचं आहे आणि तांदूळ यामध्ये आपल्याला टाकून तोसुद्धा छानपैकी परतून घ्यायचा आहे. बल्क कुकिंग आहे. आपण 20 जणांसाठी इथे मसाले भात बनवत आहोत, त्यामुळे सगळ्या भाज्या 2 किलो होत्या आणि तांदूळ जो घेतलेला आहे हा बासमती चांगल्या प्रतीचा मी 1.5 किलो धुवून कमीत कमी अर्धा तास हा भिजत ठेवला होता. आता तांदूळसुद्धा छानपैकी आपण या सगळ्या मसाल्यांमध्ये भाज्यांमध्ये परतून घेऊया. तांदूळ छान परतला ना तर एकतर त्याची चव खूप छान येते आणि जे सगळे मसाले आहेत हे छानपैकी आपल्या भाताला कोट होतात. आता जितका 1.5 किलो तांदूळ होता त्याच्या डबल इथे आपल्याला पाणी चांगलं कडकडीत गरम करायचं आहे. आता तांदूळ मी हा वाटीने मोजून घेतला होता. 7 वाटी तांदूळ बसला होता, त्याच्यामुळे 14 वाटी पाणी चांगलं कडकडीत गरम केलं. आता वजनी 50 ग्रॅम इतकं मी मीठ घातलं आहे, पण तुम्ही जर अंदाजाने टाकणार असाल मीठ तर तुम्ही अंदाजाने सुद्धा टाकू शकतात. आता हे पाणी आपल्याला पूर्णपणे उकळून घ्यायचं आहे. आपण घालताना सुद्धा गरम उकळलेलं पाणी घातलेलं होतं, पण तांदूळ थंड होता त्यामुळे उकळण्यासाठी साधारण 10 मिनटं लागेल. फास्ट गॅसवरती आपण हे पाणी चांगलं उकळून देणार आहोत. त्यामध्ये 1 लिंबाचा रस घातलेला आहे. लिंबाचा रस नको असेल तर तुम्ही इथे 4 ते 5 टेबलस्पून दही जरी टाकलं तरीसुद्धा टाकेल. एक छोटासा मी गुळाचा खडासुद्धा टाकला होता, पण तो एडिट करताना राहून गेलेला आहे. साधारणतः 25 ग्रॅम इतकं मी गुळ घातला होता. म्हणजे छोटे छोटे असे 2 गोळे हे मी गुळाचे घातले होते. हलकीशी गोडसर जर चव आली ना तर मसाले भात हा अप्रतिम लागतो. पाणी छान उकळल्यानंतर बघा 10 मिनटं मी फास्ट गॅसवरती ठेवलं होतं. पाणी उकळलेलं आहे. आता यातलं जे पाण्याचं प्रमाण होतं हे कमी झालेलं आहे. या स्टेजला गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे. वरती झाकण ठेवायचं आहे आणि कमीत कमी अर्धा तास असंच झाकून ठेवायचं आहे. पहिल्यांदा जर बनवणार असाल तर मध्ये थोडंसं ओपन करा, खालीवरती नीट हलवून बघा.
आता इथे छान आपला सडसडीत असा मसाले भात तयार झालेला आहे. पण थोडंसं पाणी होतं म्हणून परत शेवटला 10 मिनटं मी झाकून ठेवलं आहे. अप्रतिम चवीचा आणि भरपूर प्रमाणामध्ये जर बनवायचं असेल तर ही डिटेल रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. मी काय प्रमाणामध्ये मसाले घेतलेले आहेत हे सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करते. परत एकदा सांगते, यासाठी मी 1.5 किलो कच्चा तांदूळ घेतला होता. तुम्ही बासमतीच्या जागी आंबेमोहोर तांदूळ किंवा वाडाकडून तांदूळसुद्धा घेऊ शकतात. सगळ्या भाज्या 2 किलो होत्या आणि वरती भरपूर कोथिंबीर आणि ओला नारळ घातलेला आहे.